चला मंडळी, आज आपण मस्त अशी गावण करूया। एकदम अशी सोपी रेसिपी आहे। तुम्ही पहिल्यांदा जरी हे गावण बनवले तरी परफेक्ट अशी तुमची गावण तयार होतील। एकदम सोपी रेसिपी इथं सांगितलेली आहे। याच बरोबर आपण इथं काही टिप्स दिलेले आहेत की तुमचं गावण आहे ते परफेक्ट कसं बनलं जाईल, तर त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। चला तर मंडळी, आजची रेसिपी तर तुम्ही बघितलेलीच आहे। आजची रेसिपी आपण गावणची दाखवणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने कसे बनवता येतील ते आता आपण बघूया। इथे आता मी एक बाउल घेतलेला आहे, त्यावरती एक चाळण घेतलेली आहे आणि त्या आता आपण चाळणीमध्ये एक वाटी किंवा एक ग्लास, तुम्ही कोणत्याही मापाने घेऊ शकता। इथे मी एक ग्लास भरून घेतलेला आहे। हे तांदळाचं पीठ आहे। हे तांदळाचं पीठ आहे ते रेशनचा तांदूळ, त्यामध्ये थोडीशी मेथी घालून दळून आणलेले आहे छोट्या गिरणीवरनं। छोट्या गिरणीमध्ये व्यवस्थित हे दळून म्हणजे मिळतं। तर मोठ्या गिरणीमध्ये काय होतं की मोठ्या गिरणीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये दुसरं पीठ ॲड होतं आणि त्यामुळे मग आपले गावण ते बिघडले जातात। तर शक्यतो छोट्या गिरणीमधून हे तुम्ही तांदळाचं पीठ आहे ते दळून आणू शकता। आता याच्यामध्ये याच ग्लासाने आपण इथं पाणी ॲड करून घ्यायचे। पाणी घालताना शक्यतो थोडं थोडं पाणी घालत गुठळ्या न होता असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। इथं बघू शकता। आता इथं मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे, त्या ग्लासाने अजून आपल्याला त्याच्यामध्ये पाव ग्लास पाणी लागेल। जसं आपल्याला पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे। तुम्ही सुरुवातीला एक गावण घालून बघू शकता। तो जर गावण जास्त जाड आला तर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि परत दुसरा गावण आहे तो घालून घ्यायचा। म्हणजे तुमच्या लक्षात येईल की गावण आपल्याला किती जाडीचा पाहिजे किंवा आपला गावण कसा बनला जातोय। आता बघू शकता, ह्या ग्लासाच्या मी पाव भाग पाणी घेतलं होतं एक्स्ट्रामध्ये आणि ते पाणी घालून घेतलेले। आता काय होतं की ते तुम्ही कांदा कापून घेतलेला आहे, मधोमध कांदा कापायचा आणि त्यानंतर जो आपण तवा घेणार आहे तो गरम झाला की त्यावरती तेल चिडकून त्याच्यावरती कांदा फिरवून घ्यायचा। म्हणजे जे गावण आहे ते इझिली निघलं पण जातं आणि जे आपण गावण खातो ना त्याला एक छान असा कांद्याचा फ्लेवर येतो, चवीला खूप असं टेस्टी लागतं। आता तवा चांगला गरम करून घेऊया आणि त्यानंतर आपण यावरती गावण घालून घेऊया। आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, गावण बनवत असताना आपण जे बॅटर बनवून घेतलेले ते सतत हलवून घ्यायचं। जेव्हा पण तुम्ही गावण घालणार आहे तव्यावरती तर त्यावेळेस आधी अशा पद्धतीने आहे ते ढवळून घ्यायचं किंवा हलवून घ्यायचं आणि त्यानंतर मग गावण घालायचं आहे। म्हणजे काय होतं, तांदळाची पिठी आहे ती खाली बसली जाते आणि वरती पाणी आलेलं असतं। तर तसं झाल्यामुळं काय होतं, आपल्याला हलवून घेतलं की व्यवस्थित ते मिक्स होतं सगळं। आता इथे बघू शकता गावण घातलेलं आहे, एक साईडने एकदम इझिली निघून आलेला आहे। एक 2 ते 3 मिनिटात गावण आहे तो भाजून तयार होतो। त्यानंतर असा जाळीच्या ह्याच्यावरती काढून घ्यायचा म्हणजे त्याची वाफ निघून जाईल आणि त्यानंतर आपण गडी करून ठेवायचे। चला तर आता मी दुसरा गावण कसा करायचा आहे ते दाखवते। समजा इथं तुमच्याकडून जर तेल जास्त पडलं म्हणजे तव्यावरती तर ते एक्स्ट्राचं तेल तुम्ही अशा पद्धतीने काढून घेऊ शकता आणि कांदा फिरवून घ्यायचा आहे। कांद्यामुळे छान असा फ्लेवर गावणला येतो। जो कोकणामध्ये गावण बनवतात ना सेम त्या पद्धतीचं जे आपण गावण बनवणार आहे ते त्या पद्धतीचं लागतं। बघा आता मी अशा पद्धतीने हे ओतून घेतलेले, सरभोवती ओतायचं किंवा मग तुम्ही तवाही फिरवला गोल तरीही चालू शकतं। जर मध्ये आधे एखादा मोठा डबळा राहिला असेल किंवा असा जागा शिल्लक राहिली असेल तर त्या जागेवरती थोडं थोडं पीठ आहे ते घालून घ्यायचं, म्हणजे आपली गावण आहे तो एकदम परफेक्ट तयार होतो। बघा एक साईडनं किती एकदम इझिली लगेच निघून आलेला आहे, अजिबात चिपकलेला नाहीये आणि गावण पण एकदम असा पातळ जाळीदार तयार झालेला आहे। इथं तुम्ही बघू शकता, गावण थोडा जाड झाला ना की एकदम चिकचिक लागतो आणि ओलसर बनतो। त्यामुळे शक्यतो गावण आहे तो थोडासा पातळ झाला आणि थोडा कडक झाला की खायला खूप असा टेस्टी लागतो। बघा आता तुम्हाला तिसराही गावण मी अशाच पद्धतीने घालून दाखवते। हे बॅटर आहे ते असे सरभोवती ओतायचं, जिथं मधी जागा असेल त्या पद्धतीने फक्त एकसारखं ओतून घ्यायचं, म्हणजे गावण कमी जास्त जाड किंवा बारीक होत नाही। आता बघा इथं आपण हे गावण करून घेतलेले आहेत, एकदम सॉफ्ट असे गावण झालेले आहे। तुम्ही बघा जाळी काय मस्त अशी पडलेली आहे आणि चवीला म्हणाल तर खूपच छान लागतात। चला तर आता आपण बाकीचे पण गावण आहे ते अशाच पद्धतीने करून घेऊया। गावण आहे ते एक साईडनं भाजल्यानंतर परत दुसऱ्या साईडनं एक अर्धा मिनिटासाठी आहे ना घालून घ्यायचा। म्हणजे काय होतं, एक्स्ट्राचं थोडंसं ओलसरपणा त्याच्यावरती असतो तो निघून जातो आणि ज्यावेळेस आपण घडी करून ठेवतो गावणची तर ते खूप वेळ राहिलं ना तरी व्यवस्थित सॉफ्ट राहतं, चिकट होत नाही। तर त्यासाठी डबल आहे ते भाजून घ्यायचं, म्हणजे बरोबर गावण आपला जास्त वेळ सॉफ्ट पण राहतो आणि अजिबात चिकट बनत नाही। आता इथे बघा मी परत हे गावण घालून घेतलेले आहेत। आता आपण इथं फक्त मी 1 ग्लासाचे गावण तुम्हाला दाखवलेले आहेत, कारण की तुम्हाला पाण्याचा अंदाज यावा यासाठी। आपल्याला 1 ग्लास किंवा एक तुम्ही वाटी घेतली तर त्याला 2.25 वाटी पाणी घालायचं। 1 ग्लास घेतलं
तर त्याच्यामध्ये 2.25 ग्लास पाणी घालायचं आहे। पाणी थोडंसं कमी जास्त होऊ शकतं कधी कधी, कारण की आपण घावन किती पातळ कशा पद्धतीने करतो त्यावरती डिपेंडिंग असतं। पण शक्यतो तुम्ही या मापामध्ये जर बनवलं ना तर तुमचे घावन ते एकदम परफेक्ट असे बनले जातील आणि खायला म्हणाल तर खूपच टेस्टी लागतात। खूप जणांचं काय होतं, घावन बनवताना खूप वेळा तडकले जातात, एकतर चिपकले जातात किंवा एकतर जाड होतात। आता इथे बघू शकता एकदम सॉफ्ट असे घावन तयार झालेले आहेत आणि हे घावन ना तुम्ही कितीही वेळ ठेवा तसेच्या तसेच राहतात, एकदम सॉफ्ट सकाळपासून संध्याकाळपर्यंत। आता आपण इथे हे ग्लास घेतलं होतं, एक इताला पण कमी ग्लास आहे, तर ह्या ग्लासाने मी बनवलेली इथे 7 ते 8 घावन आपले तयार झालेले आहेत बघा एका ग्लासामध्ये। इथं बघू शकता अप्रतिम अशी घावनची रेसिपी आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बेल आयकन प्रेस करा अशाच आपल्या काही रेसिपींसाठी। हे घावन आहेत ते तुम्ही कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता, बटाट्याची भाजी करू शकता किंवा मग शेजवान चटणी असते, हिरवी चटणी असते त्याच्यासोबत खाऊ शकता, चहासोबत खाऊ शकता, तुम्हाला ज्या ह्याच्याबरोबर तुम्हाला आवडतील त्याच्यासोबत खाऊ शकता। गावाला तर हे घावन आहे ते काळी फराशीची आमटी असेल त्याच्यासोबत खातात, काही लोक नॉनव्हेज सोबतही हे घावन खाल्ले जातात, कोकणामध्ये पण खाल्ले जातात नॉनव्हेज सोबत। तर अशा पद्धतीची घावन तुम्ही बनवू शकता। अप्रतिम अशी घावन हे लागतात, खायला म्हणाल तर खूपच टेस्टी लागतात। फक्त हे पीठ दळत असताना त्याच्यामध्ये थोडीशी मेथी टाकायची आणि मग दळून आणायचं, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप अप्रतिम असा लागतो। चला तर मंडळी, घावन तर तयार झालेले आहेत, मी तर आता टेस्ट करून बघणार आहे। तुम्ही कधी बनवताय आणि नक्की तुमचे घावन कसे झालेले आहेत ते नक्की मला कमेंट करून सांगा। इथपर्यंत रेसिपी बघत असाल आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकन प्रेस करा अशाच आपल्या काही गावरान रेसिपींसाठी। धन्यवाद।